वेदा 11 जय हनुमान एरंदाड विपक्ष सोनिवली. नाणेफेकीचा कौल जिंकला सोनिवली संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी वेदा 11 जय हनुमान एरंदाड टीमला. तर चला क्षेत्ररक्षण लगेच सजवा. तर 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी देण्यात येईल. तर चला लगेच सामना सुरू करायचा. पंच तर 4 षटकांचा सामना नक्कीच आपल्या भेटीला येईल. एक बिग बॅटल आपण एन्जॉय कराल. वेदा 11 जय हनुमान एरंदाड विपक्ष सोनिवली. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं दिवांश 11 फ्रेंडशिप संघ आयोजित फ्रेंडशिप चषक मध्ये सहर्ष स्वागत. जे प्रेक्षक आम्हाला टेन क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह पाहतात त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे सामना रंगतोय. वेदा 11 जय हनुमान एरंदाड विपक्ष सोनिवली. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रसाद आणि योगेश. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज संदेश. पंचांचा इशारा येतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. बोथ द टीम शो द गुड गेम. दोन्ही संघांना आमच्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांकडून समालोचन कक्षावरून लाख लाख शुभेच्छा येतील. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला जातोय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी पहिल्या चेंडूवरती आलेला हा दमदार षटकार. जातोय. नक्कीच एक मोठी धावसंख्या लावण्याचा विक्रम या संघाच्या नावावरती आहे. 93 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. या संघाच्या माध्यमातून 87 धावांची एक पार्टनरशिप नक्कीच पाहायला मिळाली मागच्या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. संदेशा चेंडू इथे मात्र इन स्विंगची डिलिव्हरी पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न देखील तिथे केला गेला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. तोपर्यंत निर्धाव चेंडू सांगता पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम कमबॅक केले या चेंडूवरती संदेशने. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. या षटकामध्ये नक्कीच धावांवरती रोख लावावं लागेल. ते मात्र अप्रतिम चेंडू होता. तितका चांगला फटका बॅकवर्ड्स कळले. एक रिझनला आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. पर्यंत खर्च केल्यात गोलंदाज संदेशने 3 चेंडूवरती. इथे मात्र कमबॅक करावा लागेल. पुढचा चेंडू लो व्होल्ट चेंडू. गतीमध्ये मिश्रण, गती परिवर्तन इथे केलं जात आहे. प्रतिम कमबॅक संदेशच्या माध्यमातून एक चांगली मॅच, एक बिग बॅटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आपण एन्जॉय कराल. पुढचा चेंडू इथे मात्र मिस टाइम आहे. जेलची संधी होती. प्रयत्न तिथे खूप चांगला केला गेला होता. मात्र लास्ट मुवमेंटला जेल ड्रॉप झालाय. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स.
दोनने धावफलक पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे संदेश. संदेशची गोलंदाजी थोडीशी महागडी पाहायला मिळते. नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये आपण एक क्रिकेटचे सामने एन्जॉय करताय. भगवमय असं वातावरण, एक चांगल्या दर्जाचा मैदान नक्कीच इथे उपलब्ध करून दिलंय आणि खेळाडूंना नक्कीच प्रोत्साहन करण्याचं काम केलं जातं आयोजकांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आघातीमध्ये मिश्रण बॅटची एज आणि पहिला धक्का लागेल तो म्हणजे सोनिवली टीमला. वन डाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरेश. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय. एक षटक्या संपतीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक गोलंदाजी माकवती. गोलंदाज येईल मयूर मेहर. गोलंदाजी माकवती सज्ज होईल. स्ट्राईक एंडला असेल हरीश गोडविंदे. स्ट्राईक एंडला सज्ज होईल. तर थोडस फास्ट खेळा बघा वेदा 11 जयनमान एरंदर संघ. चार षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी असतो. ते मात्र आपण त्यापेक्षा जास्त वेळ घ्यायचा नाहीये. एक विनंती असेल दोन्ही संघांना, कारण अजून 2 सामने खेळवायचे. पहिला चेंडू मयूरचा. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. 7 धावांसाठी आलेला हा दमदार षटकार. थँक्यू. दोन्ही षटकांची सुरुवात षटकाराने पाहायला मिळाली. नक्कीच पहिल्या षटकात देखील पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. दुसऱ्या षटकात देखील पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि इथे मात्र इनसाइडचा हा फटका, अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढायचा होता. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगलं बॅकअप तिथे दिलं गेलं. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2ने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतील त्या 20 धावा. 20 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. नेट नंबर 3 साठी हरीश आलेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळालं. तशाच प्रकारची फलंदाजी नक्कीच करावी लागेल. दोन्ही संघ एकाच ताकदीचे, एकाच कॅलिबरचे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघर्ष खूप करावा लागेल. इथे बॅक टू द बॉल स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगल्या प्रकारे चेंडू गॅदर केला जातोय गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा स्थगित आहेत. धावफलकावरती धावा झाल्या त्या 20 धावा. 20 रन ऑन स्कोरबोर्ड. तो चेंडू इथे मात्र शफल होऊन चेंडूला बेरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला नयन आहेत चेंडूवरती. आउटफील्ड थोडीशी तिथे खराब पाहायला मिळाली. नयन चेंडूवरती आले. चेंडू गॅदर केला. चेंडूला उचललं, फेकलं. क्षेत्ररक्षक म्हटलं तर क्षेत्ररक्षकाला 4 क्रिया कराव्या लागतात. चेंडूवरती येणं, उचलणं, वाकणं, फेकणं. त्या क्रिया नक्कीच करून चेंडू गॅदर करून फेकला गेला. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धावेने धावफलक पुढे सरकला. 22 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर अप्रतिम कमबॅक केलं मयूरने.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र फर्निचर बिघडवलं जात आहे. यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गुल यू मिस आय विल डेफिनेटली. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक आदरा लागतोय तो म्हणजे गावदेवी सोनिवली टीमला. डीजे पुढचा चेंडू इथे माझा खोला डब्या चेंडू बॅक टू द बॉल. चेंडू खेळून काढला वाईडिश. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही धावफलक पुढे सरकेल. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात येईल. 2 षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील त्या 12.00 च्या सरासरीनुसार 24 धावा. डीजे चला या फास्ट ड्रिंक्स मॅन. तिसरं षटक गोलंदाजी महाकवादी गोलंदाज किरण उर्फ बाहुबली. नक्कीच क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. किरण मेहर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. नक्कीच किरणच्या माध्यमातून धावांवरती रोख लावण्याचं काम केलं जाईल. 24 धावा झाल्यात धावफलकावरती 2 षटक्या समाप्तीनंतर. तर चला बघा वेदा 11 जानमान एरंदर संघ. आपण थोडस फास्ट खेळा. पहिला चेंडू किरणचा. पहिला चेंडू इथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर आउटस्विंग होतोय. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते किरणच्या माध्यमातून. क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं किरण सातत्याने चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करत असतो. क्षेत्ररक्षण इथे चांगल्या प्रकारे सजवलं गेलंय. पुढचा चेंडू इथे मात्र स्किट झाले होते मात्र बॅट वरती चेंडू खूप चांगला आलाय आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. 7 धावांसाठी आलेला हा दमदार षटकार. थँक्यू. षटकार आलाय फलंदाज हरीशच्या बॅट मधून.
अप्रतिम फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये हरेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक. पुढचा चेंडू इथे मात्र शफल झालेत. ऑन साइडला चेंडू तटवला गेलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 32 धावा. 32 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा किरण सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती. प्रतिम चेंडू. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला किरणच्या माध्यमातून. धावचीची देखील संधी होती इथे, तर धावची तिथे मिस झालाय कारण फेकी लवकर आली होती. तोपर्यंत फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत. निर्धाव चेंडूची सांगता होईल. नक्कीच या षटकामध्ये धावांवरती रोख लावण्याचं काम किरणच्या माध्यमातून केलं गेलंय. तोपर्यंत 8 धावा खर्च केल्यात 4 चेंडूवरती. पुढचा चेंडू एकदा टप्प्या चेंडू कव्हरच्या डोक्यावरून मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला वाईडिश लॉंग ऑफला. इथे मात्र फेकी चांगली होती. गॅदर थोडस खराब केलं गेलं चेंडू. तोपर्यंत 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या गेल्या. 2 ने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती 34 धावा लागल्या गेल्या. 34 रन ऑन स्कोरबोर्ड. अस्तित्वाची लढाई नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जो संघ विजयी होईल तो प्रवेश करेल उपउपांत्य फेरीमध्ये. इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी किरणच्या माध्यमातून अप्रतिम स्पेल हाताळला जातोय. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. 3 षटक्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 34 धावा. शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनाश राणे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. शेवटचं षटक आहे. स्लॉगरचं षटक. हाणामारीचं षटक. या षटकामध्ये पाहायचं किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल ते म्हणजे वेदा 11 जय हनुमान एरंदोर संघासमोर. वेदा 11 जय हनुमान एरंदोर संघ नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित केलाय. दोन्ही संघांनी 1-1 सामने जिंकलेत. जो संघ हा सामना जिंकेल तो 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित करेल. पुढचा चेंडू. पहिला चेंडू. इथे मात्र मिस टाइम आहे. चेंडू बराच काळ हवेत आहे. एलिव्हेशन चांगलं पाहायला मिळालं. झेल तिथे घेता आला असता मात्र चेंडू जाईल वन बाउंड सीमा रेषा पार 4 धावांसाठी. चौकार आलाय. चौकाराने धावफलक पुढे सरकेल. 38 धावा धावफलकावरती लावल्या जातील. शेवटचं षटक आहे. स्लॉगरचं षटक. इथे मात्र जास्तीत जास्त धावा कुटण्याचा मानस असेल 2 फलंदाजांच्या माध्यमातून. वैभव आणि हरेश एकच प्रयत्न असेल त्यांचा. 40 ते 45 धावा एक फायटिंग टोटल धावफलकावरती लावावी लागेल. बॅक टू द बॉल. चेंडू तटपला गेलाय. आउटफील्ड तिथे थोडीशी खराब आहे आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार 4 धावांसाठी. नशिबाचा चौकार. इथे नशिबाची साथ देखील प्राप्त होईल ती म्हणजे सोनिवली टीमला. नक्कीच एक बिग बॅटल आपण एन्जॉय करताय. वेदा 11 जय हनुमान एरंदोर विपक्ष सोनिवली असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जय हनुमान एरंदोर संघ. इथे मात्र स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 7 धावांसाठी आलेला हा दमदार षटकार.
रेस्क्यू. धावफलक वेगाने पुढे सरकत आहे. 48 धावा धावफलकावरती. नक्कीच एक फायटिंग टोटल धावफलकावरती लावण्याचं काम केलं जात आहे सोनिवली संघाच्या माध्यमातून. ते मात्र अप्रतिम फलंदाजी करतोय फलंदाज वैभव. थोडस मागडं षटक नक्कीच अविनाशचं पाहायला मिळतंय. आतापर्यंत 3 चेंडूवरती 14 धावा खर्च केल्यात अविनाशने. इथे कुठेतरी कमबॅक करून द्यावं लागेल अविनाशला. तर यापुढील होणार सामना असेल जय श्रीराम वराडे विपक्ष समर्थ बदलापूर गाव. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की या आपण नाणेफेकीसाठी. जय श्रीराम वराडे विपक्ष समर्थ बदलापूर गाव. पुढचा चेंडू अनेकदा गोलंदाज अविनाश सज्ज होईल. इथे मात्र फर्निचर बिघडवलं जात आहे. प्रत्युत्तर दिलं जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. युमेस आय विल डेफिनेटली इट. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक आदरा लागेल तो म्हणजे सोनिवली टीमला. फलंदाजीसाठी आता मात्र फलंदाज येतील इनॅट नंबर 5 साठी अमित. नक्कीच 7 नंबरची जर्सी प्रदान केली आहे. 7 हा आकडा कोण विसरेल. नक्कीच भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा जर्सी नंबर, ज्याने भारताला तिन्ही फॉर्मॅट मध्ये विजय मिळवून दिला. आणि इथे मात्र क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला होता. पायांना चेंडू ब्रश झालाय. लेग बिफोरचा अपील देखील तिथे केलं गेलं होतं लेग बाईटच्या स्वरूपात या 2 धावा. आणि इथे मात्र फेकी खराब पाहायला मिळाली. धावचीच्या स्वरूपात इथे मात्र परतावा लागेल फलंदाजाला. जसा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला तसंच आता फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला परतावा लागेल. आणखीन एक धक्का लागेल सोनिवली टीमला. शेवटचा चेंडू या इनिंग मधील या सत्रातील. नाणेफेकीसाठी यायचा आहे जय श्रीराम वराडे संघाचा कर्णधार. इथे मात्र दिशा खराब पाहायला मिळते गोलंदाज अविनाशची. परंतु अतिरिक्त धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 51 धावा धावफलकावरती लागतील. नवीन फलंदाज नितेश आहेत नॉन स्ट्राईक एंडला. चला जय श्रीराम वराडे संघाचा कर्णधार या फास्ट राजेश. एकावन्न धावा धावफलकावरती आहेत. पहिलं सत्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू असेल पहिल्या सत्रातील. इथे मात्र लो फुटा चेंडू होता. मिस टाइम आहे. झेलची संधी असेल. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. तिसऱ्या धावेचा कॉल इथे दिला गेला होता. मात्र तिसऱ्या धावेसाठी परतावा लागेल. पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्र समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात का 53 धावा आणि 56 धावांचं लक्ष असेल विजयासाठी वेदा 11 जानमान एरंदाज टीमला. दिली गेली.
2 धाबा नक्कीच एक षटक झाल्यानंतर ऍड केल्या जातील वेदा 11 जय हनुमान एरंदर संघाच्या खात्यामध्ये. तर नाणेफेकीचा गोल केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. समर्थ बदलापूर गाव विपक्ष जय श्रीराम वराडे. गाव विपक्ष जय श्रीराम वराडे. नाणेफेकीचा कौल जिंकला. समर्थ बदलापूर संघ आपला डिसिजन कळवायचा आहे. तर समर्थ बदलापूर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केले फलंदाजीसाठी जय श्रीराम वराडे संघाला. सजवा. चला सोनिवली संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवा. सामन्याचं दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल 53 धाबा धाफलक्यावरती लावल्या गेल्या. 54 धाबांचं लक्ष असेल विजयासाठी वेदा 11 जय हनुमान एरंदर संघाला. सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल तर मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करेल जुवेली गावचा एक गोड आवाज महेश धुळे यांना. ओमकार 54 धाबांची गरज या मॅच मध्ये. विधाई जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड या संघाला सलामीची जोडी मैदानावरती. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवा. सोनिवली संघ किरण मेहर एक चांगली स्पर्धा या विभागातून देवांश 11 फ्रेंडशिप संघ मोहपाडा एरंजाड बी यांच्या वतीनं आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा 2021 पर्व पहिलं आपण पाहतोय. एरंजाड वर्सेस सोनिवली या दोन टीम मध्ये ही मॅच मैदानावरती आपण पाहतोय. 24 बॉल आणि 54 धाबांची गरज. नक्कीच 2 धाबांची पेनल्टी असेल. पहिल्या षटकाच्या धाबा संख्येमध्ये त्या 2 धाबा ऍड केल्या जातील याची नोंद घ्या सोनिवली संघ. कारण जेव्हा तुम्ही मैदानामध्ये जाल क्षेत्ररक्षणासाठी मोबाईल काही वस्तू असतील नक्कीच पंचांकडे सुपूर्द करा. मोबाईल तर मात्र अलाउड नसेलच. जाऊया मॅचच्या दिशेने येणारे 24 बॉल
54 धावांची गरज. स्ट्राईक एंडला किरण मेहर. पहिला बॉल गेम ऑन. हाफ ट्रॅकर बॉल. यावेळी जेलची संधी. चेंडू जाईल सरळ फाईन क्षेत्राला बीट करून येणारा हा दर्जेदार संघर्षाचा शंकनाद करणारा किरण मेहरच्या बॅट मधून पहिला संघर्षमय चौकार. धावांचा पाठलाग करत असताना दमदार सुरुवात होते मैदानावरती. 2 हाफ ट्रॅकर बॉल. आपण पाहिले गोलंदाज दिनेश आणि दिनेशच्या या चेंडूवरती लगेच नक्कीच चौकाराने आघात करत असताना किरणला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. सेट ऑन फायर. यावेळेस दिनेश फुलटॉस बॉल. यावेळेस एक चांगला जाईल. अप्रतिम सुपर. यावेळेस कॅच ऑफ द मॅच. व्हाट अ कॅच. एक चांगला झेल तिथे टीपला गेलाय. जबरदस्त झेल संपुष्टात येतोय फलंदाज किरण मेहरचा खेळ. झेल मैदानावरती किरण मेहरचे थोडेसे नाराज असतील. नक्कीच जड पावलांनी मात्र परत आहेत मैदानाच्या बाहेर. धावसंख्या फलकामध्ये 8-1 गड्याच्या मोबदल्यात 56 धावांची गरज. आता मात्र मैदानावरती येतात संदेश बोराडे. नॉन स्ट्राईक इनला कॅप्टन ऑफ द टीम मयूर मेहर आपण पाहतोय. धावसंख्या फलकामध्ये 54 तुम्हाला बनवायचे आणि नक्कीच पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना यावेळेस दमकम दाखवत असताना हा सोनिवली संघ या मॅच मध्ये ही महत्वाची लढत आणि या महत्वाच्या लढतीमध्ये एक चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. यावेळेस कन्वर्ट केलाय. चेंडू सरळ जाईल डीप स्क्वेअर क्रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय चौकार. तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नक्कीच आपण पाहतोय डावखरे आता जे फलंदाज नेहमी घातक ठरतात. आपले संदेश बोराडे देखील आपल्या नावाचा परिचय देत असताना चौकाराने धावसंख्या फलकामध्ये दुहेरी अंकामध्ये 12 धावा. 56 धावांचा पाठलाग. फुलटॉस बॉल. यावेळेस ऑन साईडला नक्कीच क्षेत्ररक्षक येतात. दूरचं अंतर कापतील तोपर्यंत चेंडू सरळ जाईल. यावेळेस वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध हा येतोय हाय अँड हँडसम चौकार. सोळा धावा धावफलकावरती अक्षरशः मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये धावांचा ओघ इथे वाढत असताना आपण पाहतो मैदानावरती टीम वेदा 11 जानमान क्रिकेट संघ यावेळेस सफल झालेत. जबरदस्त शॉट. यावेळेस चेंडू फेकून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. धमाका दे दणका षटकार. यावेळेस नक्कीच मीटिंग घेण्यासाठी भाग पाडलंय. यावेळेस वेदा 11 जय हनुमान क्रिकेट संघ एरंजा टीमने
आता मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे इथे मात्र मीटिंग घेत असताना स्वीट अँड शॉर्ट मीटिंग सोनिवली संघामध्ये धाबसंख्या फलकावरती 22+2 24 धाबा फलकावरती 54 धावांची गरज असताना येणारे 18 बॉल अद्याप जिंकण्यासाठी 30 धावांची गरज या मॅच मध्ये वेदा 11 जानमान क्रिकेट संघ एरंजाड संघाला गोलंदाजी मार्कवरती येतात गोलंदाज हरेश ज्याने मागच्या मॅच मध्ये या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झळकावलंय मागच्या मॅच मध्ये एक जबरदस्त खेळी केली आहे आणि या मॅच मध्ये एक चांगला झेल त्याने टिपलाय तोच गोलंदाज यावेळेस हरेश आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती हायवे एंड कडून सज्ज होतील 18 बॉल 30 धावांची गरज स्ट्राईक एंडला मयूर नॉन स्ट्राईक एंडला संदेश बोराडे अठरा चेंडू 30 धावा एरंजाड की सोनिवली की एरंजाड इथे यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच इथे मयूरमेरच्या बॅटमधून निघणारा तोफेचा गोळा वाईडिस्ट लॉंगरला क्लिअर करणारा हा बिग लॉंग वे षटकार नक्कीच आमचे स्कोरर आम्हाला सांगत असताना एकही धाव इथे मात्र धावून घेतलेली नाहीये 2 चौकार आपण किरण मेहरच्या बॅट मधून पाहिले मयूर मेहरच्या बॅट मधून एक षटकार पाहिलाय संदेश बोराडच्या बॅट मधून एक षटकार 2 चौकार यावेळेस अजून एक प्रहार केलाय त्या दिशेने चेंडू सरळ जाईल ऑन साइडला वाईडिस्ट लॉंगरला क्लिअर करून जाणारा हा येणारा वाघाची दाढ फोडला पहाड षटकार धाव संख्येला मात्र इथे गती प्राप्त होते टॉप गेअर मध्ये मात्र संघ आपण पाहतोय वेदा 11 जानमान क्रिकेट संघ एरंजाड धाव संख्येला फलकामध्ये अद्यापपर्यंत 36 धावा हा ट्रॅकर बॉल अजून एक सलग लागोपाठचा तिसरा देखना अक्षरशः डोळ्यांचा पार न पेडणारा फटका यावेळेस सलग लागोपाठचे हे 3 उतुंग षटकार वडवाडी गरज असताना 42 धावा धाव फलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहतोय अक्षरशः नाचवलंय मी म्हणेन गोलंदाजांना फलंदाज मयूर मेहर मी संघाचा कॅप्टन काय संघाची जबाबदारी माझ्यावरती का दिली आहे गावाने हेच दाखवून देत असताना मयूर मेहर इथे यावेळेस साचून एक जबरदस्त स्ट्रोक स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच चेंडू सरळ जाईल यावेळेस हायवे टच येणारा हा षटकार धावा फलकापती एकही धाव सिंगल डबल नाही आहे या मॅच मध्ये इथे यावेळेस अजून एक प्रहार चेंडू सलग जाईल यावेळेस तब्बल येणारा मयूरच्या बॅट मधून 5वा षटकार मयूरची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा प्रेक्षकांना विनंती करेन जबरदस्त खेळी नादखुळा धाव फलकावरती यावेळेस सामना जिंकलाय वेदा 11 जानमान क्रिकेट संघ एरंजाड टीमने 11 चेंडूमध्ये सामना फिनिश केलाय जबरदस्त फलंदाजी संघाचं हार्दिक अभिनंदन वेल प्लेड बॉईज